हॉटेलमध्ये याची मस्ती बघा. कुठे नेत नाही मी आणून. एवढे सगळे रोल आहेत पण हे सॉर्ट केलेले. आता आम्ही हॉटेलच्या बाल्कनीत आहे आणि मला मोराचा आवाज येत होता लिटरली. वेलकम बॅक टू युअर न्यू ब्लॉग. पहिला पार्ट नसेल बघितला तर पहिला पार्ट बघा, मग नंतर हा समजेल तुम्हाला काय आहे आज. तर आता आज मंडे आहे तर आज कंपनी ओपन असेल आणि आज त्यांना माल लोड करायचा आहे, जो रॉ मटेरियल तुम्हाला दाखवला तसा. आणि आम्ही आता मुंबई टू राजस्थान आलो आहे फक्त ते रॉ मटेरियलसाठी, आणि ते पण ओला करून आलो आहे, म्हणजे रॅपिडो कार आहे. आणि तिचे कॉस्ट 30,000 to 50,000 कॉस्ट आहे. म्हणजे मुंबई टू 700 किलोमीटर आलो आहे मुंबई टू राजस्थानमध्ये. आता 30,000 to 50,000 घालवायचे, त्यापेक्षा थोडा माल भेटतो आहे. म्हणजे आता त्यांना जी पार्टी आहे त्यांना 7-8 टन पाहिजे होता, पण भेटतो आहे कमी, म्हणजे 4-5 टन भेटतो आहे. तर 4-5 टन भेटतो आहे तर खाली आज जाण्यापेक्षा तेही चांगलं आहे. बघू आता किती टाईम लागतो त्यांना आणि लोड व्हायला कसं काय आहे बघू. आणि जे काय व्हिडिओ म्हणजे काढायला भेटेल ते दाखवेन तुम्हाला. कंपनी बघा इथे. काल संडे होता तर आम्हाला इथून 2 प्लॅन होते. एक उज्जैनला जायचा, उज्जैन इथून 204 आहे, म्हणजे 204 बोलला तर 408 किलोमीटर जाऊन येऊन इथं होता हॉटेलपर्यंत. पण ड्रायव्हरला आम्हाला तपलीक नव्हती द्यायची म्हणून आम्ही कॅन्सल केला. बघू नशिबात नव्हता तेवढा. सोमवार आणि बाबाचे दर्शन केले नाही असं होणार नाही. राजस्थानमध्ये पण आम्ही दर्शन करू. श्री महाकाल, ओम नमः शिवाय. दर्शन घेऊन तर झालं आहे. आता आम्ही इथं दूध घेण्यासाठी आलेलो, म्हणजे 4-5 किलोमीटर लांब आहे इथे, तर दूध घ्यायला आलेलो. आता मंदिर पण भेटलं आपल्याला, दर्शन करून घेतलं सोमवार आहे तर. चला तर जाऊया. चेक करतोय कुठला कपडा पाहिजे कुठला नाही. आता आहे कंपनीमध्ये हा माल सॉर्टिंग चाललं आहे. इथे थोडा ठेवला आहे आणि जास्ती बंडलवाले आहेत मोठे ते इथे ठेवत आहेत. आणि हे बंडल म्हणजे सगळे कलरवाले आहेत. हे सर्व शॉर्टिंग करते, म्हणजे अजून खूप सारे आहेत. आता याचे बंडल आहेत, हे बंडल नाही पाहिजेत, असे छोटे छोटे बंडल आहेत, म्हणजे अलग पार्ट झालेले आहेत ते घेऊन चाललं. आणि हे जे तुम्हाला दाखवले ते बंडल काहीतरी 300-350 किलोवाले आहेत. तर तुम्ही समजा 300-350 किलो आणि याच्यात काय फरक आहे. हे तर खूप महाग आहेत. ते कसं शॉर्टिंग करतात, याच्यातून शॉर्टिंग होईल अजून आणि एक टेम्पोमध्ये भरून जाईल पूर्ण मुंबईला. हां इथे गरम होते. मशिनरी दाखवायचे पण मशिनरी नाही दाखवू शकत इथे, कारण की सगळे वर्कर्स वगैरे आहेत आणि आपल्याला बोलतील त्यापेक्षा नाही काढलेलं बरं वाटेल. अच्छा त्यांचं काम झालं आहे. एवढा शॉर्ट केलेला माल आहे. हा एक आहे, हा आहे आणि तिथे ते बस. आता कसा म्हणजे टेम्पोमध्ये लोड होईल मोठ्या, मग निघू. आम्ही चाललो आहे आता काहीतरी हाणायला रात्री. आणि याची नाटका बघा भाई, पोलीस तर एक लाइटिंग लावून चाललंय. वा, सायरन बंद आहे. सायरन किधर है? वो ब्लूटूथ कनेक्ट नहीं होगा. ओ भाई साहब, भाई 2 किलोमीटर घेऊन नाश्ता घ्यायला आला फक्त, टाइमपास. पार्टी पण आहे क्या? भाई 4:30 है. भाई साहब, भाई राजस्थानमध्ये फिरायला यायचं असेल तर 1-2 महिना पहिलेच ट्रेनचे तिकीट करा. कार घेऊन येऊ नका भाई. तिकडं टूरिस्ट असेल. अभी इधर किधर जा रहा आगे? देखते कुछ खाने को मिल जाए. इधर तो चिकन. भाई मने राजस्थानी कोणी येणे. काय बात कर रहा. चला पाणीपुरी भेटले. राजस्थान पाणीपुरी बघू आता कशी टेस्ट आहे. पाणीपुरी तर नशिबात होती, टेस्ट अलग होती. प्रिफरन्स भाई स्टेट वाईज अलग अलग पाणीपुरी अलग अलग त्याच्या नखरे चालू झाले परत. VIP भाई, झुंझुनवाला ग्रुप. झुंझुनवाला ग्रुप.
भाई कंपनीमध्ये एकच कपडा नाही, कंपनीमध्ये 3-4 कपड्याचे व्हरायटीज आहेत. जसे डेनिम जीन्स, डेनिम शर्ट्स, और टी शर्ट्स, ट्रैक पैंट्स. कपड़े का क्वालिटी बता. कपड़े का क्वालिटी बहुत सारे, सिंगल जर्सी, लाइक्रा, ब्लेंड, डेनिम वगैरह के हो गए. फिर उसके बाद बफल्स वगैरह, मतलब बहुत सारे इसमें क्वालिटीज में आते हैं. एक क्वालिटी में टी शर्ट की क्वालिटी 1400 कुछ क्वालिटीज होती है टी शर्ट के कपड़ों में. इंडस्ट्रियल विजिट तर झाली. आता उद्या सकाळी माल भरायचा आहे. आज टेम्पो अवेलेबल नव्हता म्हणून माल नव्हता भरला. आता उद्या टेम्पो भरणार आहे आणि आम्ही 6 वाजता भाई लोडिंग. लोडिंग किती वाजता? 7 वाजता. लवकर उठायचं आहे आणि उद्या टेम्पो लोड झाला की आम्ही 2-3 वाजता निघू. चला, आता आम्ही हॉटेलच्या बाल्कनीत आहे आणि मला मोराचा आवाज येत होता लिटरली. त्याने अख्खी वाट लावली, मोबाईलमध्ये लावले आणि काय बोलू आता त्याला. आणि फुल इथे काहीच लाईट वगैरे काहीच नाही आणि हा हायवे आहे इथे. एकच घर आहे इथे, बाकी सगळं आतमध्ये आहे. मोरचा आवाज भरपूर वेळेला येत होता म्हणून बाहेर आलो. आता आलो तर आवाज येत नाही आणि मोबाईलवर लावतो, याला काय करू. गुड मॉर्निंग. 8 डे 4था आणि आज मी कंपनीत गेलो नाही. कंपनीत लवकरच गेले, म्हणजे 7लाच गेले दादा आणि मी झोपलेलो. आता वाजलेत 9 आणि आज फक्त माल लोड करायचा आहे आणि पेमेंट करायचं आहे. पेमेंट साधंसुद्धा नाही. एक फिगर सांगतो, म्हणजे नॉर्मल फिगर सांगतो, त्याच्यात तुम्ही समजून जा. 20 to 40 लॅक्सच्या ह्याच्यात डील आहे. एवढा छोटा माल दिसतो पण अमाऊंट खूप मोठी आहे. डायरेक्ट RTGS करून होईल. जो माल त्यांनी काढलेला, जो रॉ मटेरियल या ब्लॉगमध्ये दिसेल तुम्हाला, जो रॉ मटेरियल त्यांनी काढला आहे ना, तो ॲक्च्युली छोटा रोल्स, म्हणजे मोठे रोलचे हाफ रोल आहेत ना, म्हणजे एक्स्ट्रा पार्ट काढलेले आहेत ना ते. कारण की इथे डायरेक्ट काय बोलतात, एवढा माल मोठा माल नाही घेऊ शकत. कारण की याच्यासाठी 3-4 CR पाहिजे डायरेक्ट. ते म्हणजे त्यांचं एक 25 टन्सचं हे लॉट आहे पूर्ण, म्हणजे 30-40 रोल एकसाथ येतात. आणि यांनी कसा घेतला आहे तो तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलाच असेल. हा याच्यासाठी पण भाई निलामी असते. म्हणजे जेव्हा कपडा रेडी व्हायला चालू होतो ना, तो गरम होतो. माझ्यासाठी वॉटर रिसोर्स पण यूज केलेत. जो वॉटर कपड्याला लागून जातो ना, म्हणजे आता कपडा रेडी झाला आहे, कपडा म्हणजे असा फ्लोट होतो आहे म्हणजे त्या पाण्यातून. निघायचा टाईम झाला आहे आणि याची मस्ती बघा. हे सुजवेल वाटतं आज मला इथून. नहीं भाई मैं जा रहा है, तू कर कुछ चाहिए तर को. छोटीशी क्लिप टाकलेली मी मशीनची, ते बघा तुम्ही. आता घरचा प्रवास चालू झाला आहे आणि ब्लॉग इथेच एंड